मे पासून स्टार्ट होणार आहे. कधीपासून स्टार्ट होणार आहे? आणि याच्यामध्ये हे जे तुम्हाला कॉलम दिसतात ना, हे मॅक्सिमम मार्क्स, टाइम, मॅक्सिमम मार्क्स, मिनिमम टाइम मिनिट मध्ये आणि मॅक्सिमम मार्क्स आणि टाइम मिनिट. तर हे जे आहे हे 35 मार्क्स काय आहे? हा बोर्ड पॅटर्न आहे. आता हा बोर्ड पॅटर्न हे सांगतो की जर तुम्हाला हेच येत नसेल ना तर याच्यात ते वेगळं पण येत नाही. मग हे काय आहे पुढे? हे काय आहे? नीट, सीईटी आणि जेईचे पॅटर्न्स आहेत. हे तुम्हाला पुढे काही ढेकळं पण येत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही जर हेच 35 मार्क्स नीट तुम्हाला मिळत नसतील, कारण की आपण 11th स्टँडर्ड मध्ये 25 आणि 200 मार्क्स बघितलेलं आहे, बरोबर आहे. तर आता हा पॅटर्न आपण चेंज करतो यावर्षी. ते 35 मार्क्स बोर्ड आणि 180 मार्क्स, 50 मार्क्स जेईसीटी आणि नीट आहे 180 मार्क्स म्हणजे 230 मार्क्स, बरोबर आहे. जे एमसीक्यू पॅटर्न आहे हा 230 मार्क्सचा झाला, बरोबर आहे. 230 मार्क्स आणि 35 मार्क्स बोर्ड झालेलं आहे. हे बघा, आम्ही कमिट केलं होतं की आमच्याकडे लायब्ररी आहे, आम्ही सगळे बुक्स प्रोव्हाइड करू स्टुडंट्सला, बरोबर आहे. ते जे 2 ते 4 या वेळेमध्ये ते बसतील तर त्यांच्यासाठी सगळे फेमस बुक्स आपल्याकडे आपण प्रोव्हाइड करणार आहे. हे कमिटमेंट होती आमची. ही कमिटमेंटसाठी तुम्ही आपल्या स्टुडंट्सला किंवा आपल्या मुलाला विचारू शकता की हे फुलफिल झालंय की नाही. यांना PYQs पाहिजे होते, तेही त्यांच्यासाठी आणून ठेवलेत की नाही हे मुलांना विचारा. यांना DPP पाहिजे होते, यांना DPP पण आणून दिलेत की नाही हे विचारा.